नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. पावसाळा आला की बऱ्याच लोकांना काही ना काही त्वचारोग होतात. मग हे कुठले त्वचारोग होतात आणि लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओत बघूया. तर बऱ्याचदा काय होतं की पावसाळ्यामध्ये थोडासा पाऊस पडला की जमिनीमधली जी वाफ निघते वर, त्याच्यामुळे काय होतं, सगळं ह्युमिड वातावरण होतं आणि एकदा ह्युमिडिटी झाली की मग खूप घाम यायला लागतो. जसा त्वचेला खूप घाम येतो, जर तो घाम तसाच तिथे त्वचेवर राहिला की जनरली आपल्या स्किन फोल्ड्समध्ये फंगल इन्फेक्शन होतं. मग अंडर आर्म्समध्ये, पोटाजवळ, ब्रेस्टच्या खाली ह्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होतं. तर हे फंगल इन्फेक्शन एकदा झालं तर मग तिथे अतिशय खाज येते, लालसर भाग होतो, छोटे छोटे पुरळ पण येतात. तर हे फंगल इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये जास्त दिसतं आणि हे जायला सुद्धा कमीत कमी ॲलोपॅथीने 2-3 महिने घेतं आणि आयुर्वेदाने सुद्धा साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागतो. तर हे फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायला पाहिजे? तर वारंवार जर तुम्हाला स्वेटिंग होत असेल तर खूप घाम आल्यानंतर तुमचे जे कपडे असतात ते बदलून टाकायचे किंवा स्नान करून घ्यायचं आणि कॉटनचे कपडे घालायचे आणि पावसाळ्यामध्ये कंपल्सरी कॉटनचेच कपडे घालायला पाहिजे. आणि तुम्हाला जर स्वेटिंग झाल्यानंतर फंगल इन्फेक्शन जर झालं त्याच्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? फंगल इन्फेक्शन मध्ये तुमचे जे कपडे आहेत ते तुम्ही वेगळे ठेवायला पाहिजे, कारण फंगल इन्फेक्शन हे कॉन्टेजियस आहे, हे लक्षात ठेवा. संसर्गजन्य असल्यामुळे एकाचा दुसऱ्याला इन्फेक्शन होतं. मग फंगल इन्फेक्शन दुसऱ्याला होऊ नये म्हणून तुमचे कपडे डेटॉलमध्ये भिजवायचे आणि ते वेगळेच धुवायचे. ते दुसऱ्याच्या कपड्यात फॅमिलीच्या मिक्स करायचे नाही. तुम्ही पण स्नान करताना डेटॉलमध्येच आंघोळ करायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा सगळं स्वच्छ कोरडं पुसून घ्यायला पाहिजे. असं जर तुम्ही केलं तर एकतर तुमचं फंगल इन्फेक्शन दुसऱ्याला लागणार नाही, तुमचे जे क्लोथिंग आहे ते आणि जे स्वेटिंग जास्त येते त्याची तुम्ही काळजी घेतल्यामुळे ते वाढणार नाही. नाही तर फंगल इन्फेक्शनचं कसं असतं की तुम्ही कुठलं पण ट्रॉपिकल ऑइंटमेंट जर लावताय आणि तोच हात दुसरीकडे लावताय तर त्या ठिकाणचं इन्फेक्शन दुसरीकडे होतं. तर ते असं होऊ नये म्हणून तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे. आता फंगल इन्फेक्शन मध्ये अजून एक दुसरा प्रकार आहे, त्याला म्हणतात टीनिया व्हर्सिकोलर. तर हा जो असतो याला प्रचलित भाषेमध्ये आपण म्हणतो की सुरण्या आल्या. लोक बऱ्याचदा म्हणतात बघा, छोटे छोटे पांढरे स्पॉट येतात. तर ती सुरणी जी असते, सुरण्या आल्या जी म्हणतो, तर तो एक प्रकारचं फंगल इन्फेक्शनच असतं. बऱ्याचदा लोक पांढरे डाग आणि ह्याच्यामध्ये जम्बलिंग करतात. काही लोक घाबरून त्याला पांढरे डागच समजतात. बऱ्याचदा लोक व्हिटिलिगो आणि टीनिया व्हर्सिकुलर ह्याच्यामध्ये जम्बलिंग करतात. म्हणजे कसं की ते थोडंसं पांढरट रंगाचे जे डाग येतात, तर बऱ्याचदा घाबरून लोकांना असं वाटतं की हा पांढरा डाग कोडच आहे की काय, पण तो वेगळा आणि हा वेगळा प्रकार आहे. आणि हे जे टीनिया व्हर्सिकुलर आहे ह्याचा अपिरियन्स थोडेसे हायपोपिगमेंटेड असतात, खूप व्हाईट नसतात. तर याला जास्त इचिंग बऱ्याचदा कमीच असते. हा जो प्रकार आहे हा सुद्धा पावसाळ्यातच दिसून येतो. तसे फंगल इन्फेक्शनचे भरपूर प्रकार आहे, पण पावसाळ्यात वाढणारे हे 2-3 जास्त आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे, जनरली ग्रॉइन रिजन म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टला खूप घाम आल्यामुळे तिथे पण इन्फेक्शन होतं, त्याला कॅन्डिडल इन्फेक्शन म्हणतात. हे पण एक प्रकारचं फंगल इन्फेक्शनच आहे आणि हे फंगल इन्फेक्शन लवकर बरं होत नाही, कारण तिथल्या भागाला हवा लागत नाही आणि घाम जर जास्त आला तर लोक वारंवार कपडे बदलणे किंवा चेंज करणे ह्याच्या फंदात फारसे पडत नाही, किंवा बाहेर जर ते ड्युटीवर असतील तर ते शक्य पण नसतं. तर ह्या ठिकाणी कॉटनचे कपडे घालावे आणि जर शक्य झालं तर 2-3 वेळा चेंज केला आणि तिथे ऑइंटमेंट लावत राहिले तर हा पण लवकर क्युअर होतो. पण जर फंगल इन्फेक्शन क्रॉनिक झालं तर ते बऱ्याचदा ॲलर्जिक डर्मेटायटिस मध्ये कन्वर्ट होतं आणि मग ॲलर्जी सारखाच खाज यायला लागते, तिथले डाग लवकर बरे होत नाही. मग याच्यासाठी मात्र तुम्हाला अँटीबायोटिक्स जे फंगलसाठी जे तुम्ही ट्रीटमेंट घेतात ती काही त्याच्यावर उपयोगी नसते. ह्या ज्या पिरियड असतो हा फंगल आणि तो कन्वर्ट झाला ॲलर्जिक डर्मेटायटिसमध्ये, तर ह्या पिरियडमध्ये जो पेशंटला त्रास होतो त्याच्यामध्ये एकतर डायग्नोस होत नाही आणि सारखा पेशंट डॉक्टर बदलत राहतो. तर ह्याच्यासाठी मात्र आयुर्वेदात खूप चांगले उपचार आहे. आणि त्याच्यानंतर फंगल इन्फेक्शन नंतर अजून एक इन्फेक्शन होतं पावसाळ्यात, ते बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, त्याला इम्पिटिगो म्हणतात. तर हे लहान मुलांमध्ये जास्त आढळतं. मग ह्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे काही अँटीबायोटिक्स आणि लावायला पण अँटीबायोटिक्सचे ऑइंटमेंट असे दिल्याने हे लवकर दुरुस्त होतं. पण हे 3 प्रकार प्रामुख्याने पावसाळ्यात जास्त आढळतात.
ह्याच्यानंतर चौथा एक प्रकार आहे जो खूपच क्रॉनिक होत जातो नंतर, तो म्हणजे अर्टिकेरिया. जर या वातावरणामध्ये ॲलर्जी बॉडीमध्ये तयार झाली आणि ह्युमिडिटीमुळे इचिंग व्हायला लागलं आणि मग हळूहळू ती इचिंग वाढत राहिली, तर मग ती पूर्ण शरीरावर खाज येणे, तिथे छोटे छोटे बारीक बारीक फोड येणे, काही वेळाने ते निघून जाणे, हा पण एक प्रकार पावसाळ्यामध्ये दिसून येतो. तर हे अर्टिकेरियावर सुद्धा खूप छान आयुर्वेदामध्ये इलाज आहे. आता आयुर्वेदाचा जर कन्सेप्ट बघितला फंगल इन्फेक्शनसाठी, तर आयुर्वेद असं म्हणतं की अग्नी हा मंद झालेला असतो पावसाळ्यात. जेव्हा अग्नी मंद होतो तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरात असलेला आमदोष म्हणजे टॉक्झिन्स म्हणता येईल त्याला, हे टॉक्झिन्स शरीरात वाढतात आणि बऱ्याचदा पचनक्रिया मंद झाली तरी ओव्हर इटिंग करणे, बाहेरचं खाणे आणि वारंवार एकामागे एक 2-2 तासांनी खाणे, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तुमच्या डायजेशनवर परिणाम होतो तेव्हा सुद्धा तुम्हाला हे असले इन्फेक्शन फटाफट होतात. हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुमचं पित्त नॉर्मल अवस्थेत असायला पाहिजे. पित्त दूषित असेल तर त्याच्यावर जर ट्रीटमेंट केली तर हे इन्फेक्शन्स फटाफट क्युअर होतात. आणि आयुर्वेदाला बऱ्याचदा जे स्लो म्हटलं जातं, तर ह्या इन्फेक्शन जर चांगले लवकर क्युअर झाले तर मला असं वाटतं की आयुर्वेदाला फास्ट म्हटलं जाईल, कारण ह्याच्यावर बेसिकवर ट्रीटमेंट होते. आणि फंगल इन्फेक्शनमध्ये पित्त आणि कफ दोन्ही दूषित झालेलं असतं. याच्यामध्ये पित्त दूषित असल्यामुळे इचिंग हा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये खाज येते, आणि कफ दूषित असल्यामुळे आणि कफाचं प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या स्किनवर मॉइश्चर लवकर पकडलं जातं. फंगस तेव्हाच येतं जिथे मॉइश्चर जास्त प्रमाणात असतं. तर हे सगळं लक्षात घेऊन आणि समजून जर तुम्ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली तर मला असं वाटतं की तुम्हाला वारंवार फंगल इन्फेक्शन होणं आणि प्रत्येक पावसाळ्यात जर याचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यातून नक्कीच बरे व्हाल. आता याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला त्वचेची काय काळजी घ्यायला पाहिजे ते बघूया. पावसाळ्यामध्ये हे सगळे इन्फेक्शन आपल्याला टाळायचे आहेत असं गृहीत धरून, त्याच्यामुळे तुमचं जेवण जे आहे हे थोडं कमी पाहिजे. आहार तुमचा जो काही असेल त्याला थोडं पावसाळ्यात कमी घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या आहाराचं पचन व्यवस्थित होतं, तुमचं पोट साफ होतं की नाही याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला अपचनासारखे त्रास होतात, कुणाला ब्लोटिंग होतं, ढेकर येतात, असं जर आढळलं तर तुम्ही संध्याकाळचं जेवण अजिबात घेऊ नये किंवा अगदीच लाईट थोडीशी खिचडी किंवा मग वरण भात असं जेवण करावं, जेणेकरून जर तुमचा अग्नी व्यवस्थित राहिला तर तुम्हालाही हे इन्फेक्शन टाळता येईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला इतरही कुठले त्वचारोग होणार नाही. तर तुम्ही पावसाळ्यात तुमच्या त्वचेची आणि तुमच्या अग्नीची नक्कीच काळजी घ्या. थँक्यू.